नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. तर चला आज आपण साधी सोपी अशी चिकनची भाजी बनवणार आहोत. साधा सोपा आपला काळा मसाला. पहिला काळा मसाला तुम्हाला मी दाखवला आहे मैत्रिणींनो, खडा मसाला वगैरे सर्व टाकून. पण हे साधं सोपं बनवणार आहे, एकदम साधी अशी भाजी चिकनची बनवणार आहे. त्याच्यासाठी घेतलेले आहे धने, खोबरं, लाल मिरच्या आणि लसण आणि हे अद्रक. तर आपला साधा सोपा हा गावाकडचा साधारणसा असा मसाला मी काढलेला आहे. आणि कांदा हा कापून मी तव्यावर टाकलेला आहे. तर चला मैत्रिणींनो, हा मसाला कसा भाजता तो तुम्हाला दाखवते. आणि चिकनची भाजी मी बनवून दाखवणार आहे, साधी आणि सोपी, आपली गावाकडची साधी सोपी चिकनची भाजी. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण छान असा कांदा हा कापून भाजलेला आहे, भाजतच आहोत. तर आता आपण साधा सोपा आपण चिकनसाठी साधा मसाला काढणार आहोत, एकदम साधी भाजी बनवणार आहोत. तर हा बघा सर्व कांदा बाजूला घेतलेला आहे, त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे आणि प्रथम आपण धने टाकले आहे. मी खडा मसाला वगैरे काय टाकणार नाही, कारण मी लाल तिखटमध्ये खडा मसाला दळून घेतलेला आहे. तर या पद्धतीने असे धने टाकायचे, साधे सोपे असे, लय जाळायचे नाही धने, त्याने कडसर मसाला लागतो. असे लालसर असे भाजायचे. तर आता हे मस्त असे लालसर धने आपले भाजलेले आहे. असे चांगला कांदा आणि धने असे चांगले भाजून खमंग असे खरपूस धने भाजायचे, म्हणजे खरपूस मसाला होतो आणि भाजी बी छान अशी टेस्टी लागते. आता परत असं करून घ्यायचं कडाकडाने घे. त्याच्यामध्ये असं थोडंसं नावाला मी असं खोबरं टाकणार आहोत. आता हे खोबरं काय लय नाही घेतलं, लय खोबरं बी नाही, साधारण सोपं आपलं. आता खोबरं टाकलेलं आहे. खोबरं हे बघा कसं लालसर दळलंय. आता त्याच्यावर मी काय टाकणार आहे, थोडासा लसूण टाकणार आहे, आखाच निवडलेला नाही. आणि लाल मिरच्या, अद्रक. आणि हे बघा आता हे सर्व आपण याच्यात लाल मिरच्या टाकल्या आणि लसण टाकला. आता या पद्धतीने आपला हा काळा मसाला आपण भाजून घेणार आहोत. हे बघा असा खमंग आणि खरपूस असा मस्त मसाला आता आपण हा भाजला आहे. आता आपण याच्यात परत डाळ बी भाजणार आहोत. तर हा मसाला असा कडाकडाला करायचा असा, आणि याच्यामध्ये चिकनची भाजी घट व्हावा आणि खरपूस आणि छान लागावा, त्याच्यासाठी आपण हे थोडीशी डाळ टाकणार आहोत. तर आता ही डाळ टाकली, डाळ मस्त अशी खरपूस भाजायची, म्हणजे भाजीला चव येते डाळीने. तर आता बघा ही डाळ बघा अशी लालसर आणि मस्त आता ही भाजी आहे. तर या पद्धतीने असा छान असा खमंग असा खरपूस मसाला आपला तळायचा आणि वाटून भाजी बघा किती छान अशी होती. तर बघा साधा सोपा आपला हा मसाला आपण भाजलेला आहे, खमंग आणि खरपूस. आणि आता आपण चिकनची भाजी बनवणार आहे, साधे आणि सोपी गावाकडे. चला मैत्रिणींनो, आता मसाला आपण काढून घेणार आहोत. तर हा बघा मैत्रिणींनो, आपला साधा सोपा असा मस्त छान गावाकडचा साधारणसा आपला मसाला बनवला आहे. आता मी काळी चिकनची भाजी बनवणार आहे, साधे आणि सोपी. तर हा मसाला बघा. आता याच्यात राहिलेलं आहे आपल्याला हे मीठ. आता मीठ चवीसाठी टाकलं, हे अद्रक टाकलेले आहे, आणि आता आपली कोथिंबीर. आता बघा या पद्धतीने असा मसाला गावाकडे काढतात, साधा आणि सोपा. आणि साधी आणि सोपी चिकनची भाजी तोंडाला चवदार आणि एकदम झणझणीत चमचमीत आज आपण बनवणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपण मसाला काढला आहे.
तर या पद्धतीने आपला मसाला झालेला आहे साधा सोप्या चिकनच्या भाजीचा गावाकडचा, आणि त्याच्यावर हळद बी टाकलेली आहे. तर म्हणजे काय आहे, सर्व मसाला मिक्स आणि असा छान मस्त, आणि भाजी बी अशी खमंग आणि छान अशी लागणारी चवदार अशी भाजी आपण चिकनची काळ्या मसाल्याची बनवणार आहे. साधी आणि सोपी गावाकडची ही भाजी. तर असा मी मसाला तयार केला आहे. पाटावरच वाटला असता मैत्रिणींनो, पण माझं ऑपरेशन झाल्यामुळे मला पाटावर वाटता येत आहे. नाही तर पाटा बी आपला मी मागच्या रेसिपीमध्ये तुम्हाला पाटावर वाटून दाखवलेला आहे काळा मसाला. तर चला मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही असा मसाला बनवून बघा आणि ह्या पद्धतीने अशी चिकनची भाजी करून बघा, खाऊन बघा, इतरांना विचारा. इतकी छान अशी भाजी होती साधा सोपा असा मसाला केल्याने. तर चला आपण आता थोड्याच वेळा चिकनची भाजी तुम्हाला कशी बनवायची ते दाखवत आहे. आता प्रथम आपण मसाला दळून घेणार आहोत. हे बघा मैत्रिणींनो, आता आपला हा काळा मसाला छान असा मिक्सरमध्ये मी दळून घेतलेला आहे. आता आपण चिकनची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी चिकन वगैरे धुत आहे. 1 किलो चिकनची भाजी तयार करणार आहोत. तर या पद्धतीने असा साधा सोपा असा काळा मसाला वाटून घ्यायचा आणि असा मस्त झणझणीत चमचमीत छान अशी चिकनची भाजी बनवून बघायची. तर बघा आपला मसाला, हा काळा मसाला तयार झाला आहे. तर हे बघा मैत्रिणी, छान असं फ्रेश चिकन आणलेलं आहे. आता आपण हे मस्त असं छान धुवून काढणार आहोत आणि याला मीठ हळद लावणार आहोत. तर साधी सोपी आज आपण चिकनची भाजी बनवणार आहोत. तर चला आता मी हे चिकन धुवत आहे. तर मैत्रीण, छान असं स्वच्छ आता आपण हे चिकन धुतलेलं आहे. आता चला हे चिकनचा तो सेंट येऊ नये म्हणून किंवा वास येऊ नये त्याच्यासाठी आपण बघा काय टाकणार आहोत. हे मीठ टाकल्यानंतर आपण काय टाकणार आहोत, हा कांदा. म्हणजे सेंट बी छान येतो आणि चिकन शिजतं बी चांगलं, खायला बी टेस्टी, सूप काढता बी येतो. मग आता हा कांदा टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत हळद, मीठ, हळद, कांदा. तर आता ही हळद बघा अशी एवढी टाकायची जास्त, म्हणजे हळदीने मिठाने मिठाने लवकर शिजतं. आता हे तेल तेल का टाकतोय, तेलाने लवकर शिजलं जाते मटण. आता हे छान असं याला सगळीकडे लावून घ्यायचं, कारण चिकनचा वास वगैरे येत नाही आणि छान लागतो. आपण स्वच्छ तर धुतोच, तरी पण असं वशट वास येत नाही. आता याला आपण तेल का टाकलंय मैत्रिणो, तेलामुळे चिकन लवकर शिजतं आणि फ्रेश होतं, फ्रेश दिसतं असं छान. तर आता आपण चिकन कुकरमध्ये शिजायला लावणार आहोत आणि चिकनची छान अशी गावाच्या पद्धतीने काळी भाजी करणार आहोत. साधी सोपी आपली चिकनची भाजी काळ्या मसाल्याची. तर या पद्धतीने बघा आता आपण हे चिकन याच्यामध्ये कुकरमध्ये शिजायला लावत आहे. तर आता हे चिकन आपण कुकरमध्ये शिजायला टाकलेलं आहे. थोड्याच वेळ